नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. खेड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या केबल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस आणि तांत्रिक बाबीचा अभ्यास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. आरोपीकडून चोरीच्या केबलमधून सोलून विकण्यात आलेले सुमारे 30,000 रुपये किमतीचे तांबे पोलिसांनी हस्तगत केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खेड पोलीस ठाण्यात 28 मार्च 2020 रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक 74/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे केबल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये सुमारे 30,000 रुपये किमतीची केबल चोरीस गेल्याची तक्रार करण्यात आली होती. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन खेड पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक बाबींचा अभ्यास करताना तसेच मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. तपासात दत्तात्रय शिवाजी कोडसे, वय वर्ष 25, नळेबस्ती, खिलारवाडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर याचा या चोरीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा ठावठिकाणा निश्चित करून त्याला अटक केली. त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या केबलमधील सोलून विकलेले तांबे असा सुमारे 30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचत खेड पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे केबल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस करतायत. रियाज ठाकूर, कोकण वार्ता न्यूज, रत्नागिरी. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.